आज 21व्या शतकाकडे वाटचाल करताना आपला भारत विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखला जातोय। आपल्या देशात कृषीप्रधान संस्कृती असली तरी उद्योग, व्यवसाय आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून विकासाचे वारे वाहू लागले। पण जर ग्रामीण भागातील चित्र बघितलं तर येथील लाखो लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहेत। गरिबीचं जीवन कंठत, श्रम उपसत, आला दिवस कसा काढायचा, 2 वेळेसची पोटाची खळगी कशी भरायची, हे त्यांच्या समोरील वास्तविक चित्र आहे। हो, आणि याच समस्येमुळे भारतात विकासाचा समतोल साधला जात नाहीये। पण शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी या गरिबांना मिळाला एक आशेचा किरण, मिळाली जीवन समृद्ध करण्याची नवी उमेद। महाराष्ट्रात सुरू झालेलं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद राज्यातील सर्व गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। याच पद्धतीने उमेद अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भरीव कार्य झालेलं आहे। उमेदची कार्यशैली कशी आहे यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप। गरिबी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी गावागावात जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करण्यात येते व त्याद्वारे स्वयंरोजगार मिळविण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं। स्वयंसहाय्यता समूहांना एकत्र करून ग्रामसंघाची स्थापना केली जाते। यामध्ये प्रामुख्याने अपंग, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, स्थलांतरित आणि विशेषतः महिला, विधवा, परित्यक्त्या यासारख्या दुर्लक्षित घटकांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण देत त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला जातो। या ग्रामसंघाची महिन्याला एक मीटिंग असते तर प्रत्येक आठवड्याला समूहाच्या कार्याचा आढावा घेतला जातो। ग्रामसंघात विविध विषयांवर काम करणाऱ्या समित्या असतात। उमेदच्या या कार्यपद्धतीत नवीन समूह स्थापना करण्यासाठी प्रत्येक गावात वर्धिनी गरीब, वंचित कुटुंबांना एकत्र आणून समूह बांधणी करत त्याचे महत्त्व पटवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावते। तसेच त्यांना आरोग्य, स्वच्छता, पोषण, व्यवसाय उभारणी, कामाच्या द्वारे अर्थार्जनाच्या संधी, बँकेचे व्यवहार याबाबत मार्गदर्शन केले जाते। या स्वयंसहाय्यता समूहांच्या बळकटीकरणासाठी दशसूत्री या मार्गदर्शक तत्वांना अतिशय महत्त्व आहे। यातील पहिल्या 5 सूत्रांचं धनव्यवहार व इतर 5 सूत्रांचं मनव्यवहार असं वर्गीकरण केलंय। या दशसूत्रीमुळे स्वयंसहाय्यता समूहांच्या कामात सुसूत्रता, शिस्तबद्धता, नियोजन आल्यामुळे गरिबांमध्ये काम करण्याचा उत्साह व सहभाग वाढलाय। उमेद अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण या कार्यक्रमात समूहाला मदत करण्यासाठी विविध मॉडेल्स विकसित केले आहेत। हे जे पालेभाज्या आहे ही परसबाग आहे। या परसबागेमध्ये पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केलेली परसबाग आहे। याच्यामध्ये रासायनिक कुठलाही खत वापरलेला नाही। कृषी सखी यात झिरो बजेट व सेंद्रिय शेती करण्याची पद्धत, गांडूळ खत निर्मिती, कीड नियंत्रणासाठी दशपर्णी निमार्क, अग्निअस्त्र, रंगीत व चिकट सफळे याबाबत मार्गदर्शन केलं जातं। पशुसखी शेतीपूरक अशा व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन यावर शिबिरांचं आयोजन पशुसखी करतात। तसेच पशूंचं लसीकरण, डिवर्मिंग यांचं महत्त्व सांगत सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। उमेदच्या माध्यमातून वरदायिनी शेतकरी प्रोड्युसर कंपनी तयार करण्यात आली असून यात गावातील शेतकऱ्यांचे शेअर्स जमा करून त्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल व त्याद्वारे आर्थिक उन्नती कशी होईल या दृष्टीने कार्य सुरू आहे। MSRLM अंतर्गत स्टार्टअप विलेज एंटरप्रिन्योरशिप प्रोग्राम सुरू करत विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून काम करण्याची प्रेरणा दिली जातीये। मी श्री पांडुरंग महिला स्वयंसहायता गटाची मी बीके आहे। SVP अंतर्गत आम्हाला उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण मिळालं। त्या व्यवसायाअंतर्गत आम्हाला CEF पण मिळालेला आहे। त्या अंतर्गत हा शेवया व्यवसाय व फ्लोअर मिल चालू केलेली। मी ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठी RCT मध्ये गेले आणि RCT मध्ये 1 महिन्याचा कोर्स केला आहे। मुद्रा लोन मला 1 लाखाचे भेटलेले आहे। अशा लहान उद्योगातून महिलांच्या समूहाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे। अस्मिता योजनेअंतर्गत शालेय मुलींना सॅनिटरी पॅड्स कमी खर्चात उपलब्ध करून दिले जात आहेत। माझा गौरव माझा हक्क या अस्मिता योजनेमुळे मला मिळाला।
बँक सखी, शेतीपूरक अथवा इतर व्यवसाय करण्यासाठी बँक विषयक व्यवहार, कर्ज उभारणी, त्याची प्रक्रिया या बाबींची माहिती देऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्यात बँक सखी मदत करते। याशिवाय उमेदसाठी अनेक बँकांच्या वतीने ग्रामीण भागात शिबिरांचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात विशेषतः सोलापूर जिल्ह्यात उमेदनं आजपर्यंत भरीव कार्य केलंय। याची परिणती म्हणजे ग्रामस्थ व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालीय। उमेदने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी दिलेला हा मोलाचा हात ग्रामविकासाच्या माध्यमातून राज्याच्या व पर्यायाने देशाच्या विकासात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत आहे। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास